आपलं निगडी गावात सिद्धिविनायक मंदिर जे गणपतीचं आहे ते आमच्या अगदी घराजवळ आहे, निगडी गावठाणमध्ये. तर असं हे सिद्धिविनायक मंदिर. आणि आज आमचा जो कार्यक्रम झालेला आहे महिला दिनाचा, तर आता जी आपण भेळ खाल्ली ती कशी होती सांगा? छान होती. एक नंबर. भेळ खूप छान होती. नंबर. आणि मी स्वतः व्हिडिओ करते, त्यामुळे मी काही व्हिडिओ केला नाही भेळ खाताना, पण सगळ्यांनी सांगा भेळ कशी होती? छान होती की नाही? आणि ह्या आमच्या संध्याताई आहेत, त्यांनी मस्त भेळ बनवली आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना सहकार्य केलं, सगळं सामान साहित्य आणून दिलं आणि त्यांनी टेस्टी भेळ केली. तर तुम्ही खाल्ली का? तुम्ही केलेली भेळ आवडली का? तर इथल्या बागेतल्या या एक दोन मुली पण आल्यात. मुलींनो भेळ कशी आहे? छान मग जरा सांगा ना कशी आहे? चांगली झाली. छान झाली आहे ना? हां, भेळ खाल्ली का? हां, कशी झाली ताई भेळ? छान, अगदी सुंदर, मस्त मस्त. तर कला शांती हा जो आमचा ग्रुप आहे, तर ह्या संध्याताई चालवतात. तर ह्यांच्या सहकार्यामुळे ह्या सगळ्याजणी इथे येतात आणि आम्ही बरंचसं देवाचं वाचन पाठांतर वगैरे करतो. तर असा हा कलावती आईंचं. एक मिनटं, संध्याताई व्यवस्थित सांगतील सविस्तर. आम्ही रोज इथं 5 वाजता जमतो. कलावती यांच्या शिकवणीप्रमाणे आम्ही इथं रोज नामस्मरण करतो. तो जप आम्ही हरिमंदिरात म्हणून देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय. हो, शनिवारवाड्यावर जी भेळ मिळायची आणि पूर्वी जी गाड्यांवर मिळायची त्याच पद्धतीत आहे. तर आता आपण हे लक्ष द्या की खरंच हा ग्रुप खूप छान आहे. मी संध्याकाळी इथे पण येते आणि जो मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे तो इथलाच आहे. मी सकाळी हास्य क्लबला पण येते, तर तिथलाही मी व्हिडिओ टाकलेला आहे. तर असं मी थोडंसं एन्जॉय पण करते आणि भक्ती पण करते, एन्जॉय पण करते आणि माझं कलाकौशल्य पण जपत असते. तर अशा पद्धतीत मी सगळीकडेच असते. तर तुम्ही सगळ्यांनी माझे व्हिडिओ बघा आणि छान लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. थँक्यू.